आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजितदादा पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते। मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली। यामध्ये अजितदादा पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये अजितदादा पवार यांच्यासह अजितदादा पवार, त्यांचे सुरक्षारक्षक वैमानिक यांचा समावेश आहे। अजितदादा पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर शोककळा पसरली आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे। एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे। आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।